मिनिटाचा बाजूला घेता का सावली येते नमो श्री नारायण ओम नमो श्री नारायण नमो श्री नारायण नारायण नमो नारायण ओम 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 नमो श्री नारायण सद्गुरु अण्णा नारायण श्री गुरु अण्णा नारायण सद्गुरु अण्णा नारायण श्री गुरु अण्णा नारायण सद्गुरु माऊली नारायण श्री गुरु माऊली नारायण सद्गुरु माऊली नारायण श्री गुरु माऊली नारायण नारायण नमो नारायण ओम नमो श्री 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 नारायण सद्गुरु माऊली नारायण श्री गुरु माऊली नारायण नारायण नमो नारायण ओम नमो श्री नारायण नारायण नमो नारायण ओम नमो श्री नारायण वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 सरपंच लावले सेल नसेल माईकचे सेल पाठवू द्या पुढे सर पुढे काय पुढे तरी 2 मिनिटाचा बाजूला घेता का सावली येते आता पलीकडनं दर्शन घेऊ द्या ना इकडनं काही पलीकडनं सोडा सरपंच काय सरपंच काका इकडचं जो द्या इकडे लावा काका
द्यायला आपण आलोय शांतता. मोठं लाकूड द्या पहिल्यांदा मोठं लाकूड द्या छोटी छोटी नंतर द्या मोठी मोठी पहिली द्या लांब आणि मोठं लाकूड द्या पहिले. झाड लाकडं द्या झाड छोटी देऊ नका कोण मोठी लाकडं द्या झाड लाकडं द्या पाठवून. शांतता बाळा गडबड करू नका. प्रकरणाने आपण सद्गुरूंना हा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आबा आबा एक मोठे
महाराजांचं अनोखं दर्शन घडवायचं. चला खाली चौथं राऊंड खाली बघा सगळे. जागेवर बसून घ्या. कोणी काही गडबड करू नका. हात जोडून विनंती आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. अहो इतक्या दर्शनासाठी ठेवलं. सगळ्यांनी जप करा, जप करा, भजन करा, भजन करा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
बाकी खाली आम्ही वर येतो अहो लावायचं आता बाकीचे खाली वा सर्वांनी खाली सगळे खाली वा खाली हो बघा रामभाऊ आता ठेवा आता आहे ना 1-2 मिनिटं आहे ना 2च मिनिटं आम्हाला वेळ द्या आम्ही व्यवस्थित वरच करून घेतो काय ते साईडलाच घ्या ते लाकूड काय आडवं लाकूड काय पटकन जय बाकीचे खाली वा खाली वा खाली वा सगळे खाली वा काढा सगळ्यांना खाली काढा खाली जमन खाली सर्वांनी खाली सगळ्या मान्यवरांनी सुद्धा कृपया खाली जायचंय सगळे महाराज श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खाली आता खाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काय करतो
मी म्हणणार माझ्या पाठीमागे म्हणायचे मी म्हणणार परत या तुम्ही म्हणायचं अण्णा महाराज परत या परत या परत या परत या परत या परत परत या आमच्यासाठी परत या परत या परत या आमच्यासाठी परत या अण्णा महाराज परत या परत या अण्णा महाराज परत या या खाली बाकीची खाली या पाटील खाली दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा अत्यंत दुःखद अशा आणि जड अंतकरणानं आपण सद्गुरू यांना अखेरचे निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वांनी शांतता पाळा. आता या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, परंतु वेळेअभावी काही मान्यवरच या ठिकाणी सद्गुरूंबद्दल मनोगत व्यक्त करतील, त्यांच्या चरणी आपली भावना लीन करतील आणि आदरांजली विनम्र अभिवादन सद्गुरूंना करतील. आपण सर्वजण मान्यवर आहात, परंतु यातील काही मान्यवरांच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय माजी आमदार विजय बापू शिवतरे, ज्येष्ठ नेते आदरणीय विजय बापू शिवतरे यांना विनंती करतो की आपण आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान अण्णा जगद्गुरु नंतर 4 धाम स्थापन करणारे पुरंदरचा महान पुण्यात्मा आपल्या सर्वांचे लाडके अण्णा आज पंचमहाभूतामध्ये विलीन होत आहेत. अण्णा शरीराने जरी जात असतील तरी एक पुण्यात्मा या नारायण धाममध्ये अखंड राहणार आहे आणि त्याची प्रचिती सर्वांना येणार आहे. अनेकांचे कुटुंब अण्णांमुळे वसले, व्यसनी लोक निर्व्यसनी झाले. अण्णांच्या एक नजरेच्या झलकेने हजारोचा दुःख दूर होण्याचं कार्य या नारायण धाममधून घडत गेलं. सुंदर असं देशभर अण्णांनी जे कार्य केलं त्याची तुम्हाला सर्वांना आहे. इथून पुढे अण्णांचं प्रतिरूप असणारे त्यांचे उत्तराधिकारी पोपटदादा यांच्या हातून छान असं अण्णांनी कार्य करून घ्यावं. दत्त महाराजांनी त्यांच्यावरती कृपाछत्र धरावं आणि एक मार्गदर्शक म्हणून आपल्या सर्वांचे लाडके भरत नाना एक मार्गदर्शक म्हणून त्यांची साथ सर्वांना आपल्याला मिळावी अशी अण्णांच्या समोर नानांनी ग्वाही द्यावी अशी मी नानांना विनंती करतो. नंतर हरिभक्तपरायण अधिकारी महाराज सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणे. तत्पूर्वी या ठिकाणी मायेचे बंधन तुटले भव भयाता मुळे ना उरले क्षण ही सारे
निघून या गेले अण्णा दर्शनी माझे मन शुद्ध झाले दैत्य कुबुद्धी विलया गेली मी पण वृत्ती ही मावळली षडरूप ही सारे निघून या गेले अण्णा दर्शनी माझे मन शुद्ध झाले दास अण्णा दैवरला स्वरूपी तन्मय झाला अण्णा दर्शनी आत्मसुख मिळाले. यानंतर माझ्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्रभाऊ कामटे श्रद्धांजली जयेंद्रभाऊ कामटे उपस्थित सर्व लोकांकडून बंधू खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये यांनी बिगर हुंडा मोफत समजून व्यवस्थेवर राबवली अनेकांना आपलं नाहीये अण्णांनी या देशामध्ये चारधाम बांधले प्रचंड मोठा भक्तगण आम्ही सातत्यानं रस्त्यांचं भागापासून जवळपास 28-30 वर्ष आंध्राच्या सानिध्यामध्ये आहे. 5 मिनिटं खाली बसा 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम राबवावं. बोला. या ठिकाणी सन्माननीय खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमरावनाथ तापकीर श्रद्धांजली अर्पण करते. तत्पूर्वी माजी आमदार आणि लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरू अण्णा महाराजांचे लाडके सदशिष्य दीपकजी पायगुडे उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या वतीने भीमरावनाथ तापकीर श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेला जो आवडे सर्वांना तुझ्या आवडे देवा अशा तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतामध्ये परिचित असणारे अण्णा महाराज आपणा सर्वांना सोडून परमेश्वर चरणी निर्माण करणारे पुरंदरचं नाव देश परदेशामध्ये त्या ठिकाणी निर्माण करणारे दुःखितांना अन्यायाला त्यांच्यावरती अत्याचार झालाय प्रचंड दुःख आहेत वेदना आहेत संकट आहेत अशा सर्वांच्या आयुष्यामध्ये एका नजरेसरशी कांद्यावरती पाठीवरती हात टाकल्यानंतर त्यांचे त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्य सुखी करणारे अण्णा आतापर्यंत अण्णाची हे लोकांमध्ये गरज होती परंतु अण्णांची आता परलोकामध्ये सुद्धा गरज आहे. तेव्हा हे लोक असेल परलोक असेल या सर्व लोकांना अण्णांची गरज आहे. तेव्हा अण्णा आपले होते राहतील. अण्णांचा आत्मा असेल त्यांचे विचार असेल त्यांचे मूल्य असेल त्यांचे आदर्श असेल त्यांचे संस्कार असेल त्यांची पुण्याई असेल ते आपल्या सर्वांच्या बरोबर या पृथ्वीमध्ये सगळीकडे त्या ठिकाणी राहणारच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये अण्णा पृथ्वी बरोबरच हे लोकांबरोबर परलोकाला सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे अण्णा आतापर्यंत अण्णा त्या ठिकाणी मनुष्यत्व होते आता त्यांना देवत्व प्राप्त झालंय आणि पुरंदरचा देव अनंतामध्ये विलीन झालाय. परंतु आपल्या सगळ्यांच्या मध्ये स्मरण रूपानं आणि पुण्याईच्या रूपानं आपल्या ठिकाणी राहणार आहे. मी अण्णा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. समाजाला सद्विचारानं पुढे घेऊन जाणारे महाराज माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिक माझ्या जीवनाची लहानपणाची सुरुवात करण्यामध्ये ज्यांनी मला आशीर्वाद दिला ते नारायण महाराज मोठं छत्र आमचं हरपलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शोकाकुल बंधू भगिनींनो आज या ठिकाणी ज्यांनी फार पुरातन दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करून दत्तस्थान निर्माण केलं आणि सामान्यातून संतत्व आणि आता देवत्व खरं म्हणजे संतत्व श्रेष्ठ आहे. संतांच्या माध्यमातून देवाची भेट होते. सद्गुरू अण्णा महाराज यांच्याकडे मी गेले कित्येक वर्ष
वैकुंठवासी हरिभक्त परायण बाळासाहेब भारदे यांच्या बरोबर येत राहिलो अगदी सुरुवातीपासून. त्याचबरोबर माझं भाग्य असं की मी लहान असताना शाळेत जीवनात असताना अण्णांचा काही काळ पुण्याच्या नारायणपेठेतील भोवडे आळीमध्ये त्यांचं काही काळ वास्तव्य होतं. शोकाकुल बंधू भगिनींनो, आज आपणा सर्वांच्या वरती अतिशय हा दुःखाचा दिवस आलेला आहे. परंतु अण्णा महाराजांनी ज्या गोष्टी आपणाला सांगून गेले, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला आपण एकत्र येत होतो, अशा अण्णा महाराजांनी या ठिकाणी संतोष प्राप्त केलेला आहे. भगवान दत्तांना साक्षात इथं उभं केलेलं आहे. त्यामुळे हे तर अण्णांच्या या पवित्र स्मृतीला आपण या ठिकाणी अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहोत. परंतु ही अखेरची स्मृती नाही, एका महात्म्याच्या मुखातून आलेलं एक सुंदर वाक्य आहे. एखादा संत महंत जोपर्यंत शरीरधारी असतो त्याहीपेक्षा 100 पटीनं त्याचं कार्य हे त्याच्या महापरिनिर्वाणानंतर होत असतं. आणि आपण या सर्वांची प्रचिती अनेक संतांच्या माध्यमातून घेत आहोत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. वैकुंठवासी लक्ष्मणभाऊ जगताप, त्याप्रमाणे आदरणीय आप्पासाहेब रेणुसे, सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट धंतवडी आणि महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी माऊली गुरुकुलच्या वतीनं शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. सर्वांना विनंती, आपण उभं राहून शेवटची विनवणी श्रद्धांजलीनंतर बसायदारांना कार्यक्रमाची सांगता होईल. शोकाकुल बंधू भगिनींनो, आपण आज यांच्या अंत्यविधीला जमलेलो आहोत. ते आमचे सख्य मित्र, आमचा मित्रपणा महाराज शेवटपर्यंत गेला. लहानापासून लहानपणी त्यांनी टिपरे खेळल्या, आम्ही त्यांनी कृष्णाचं पात्र केलं आणि नारायण फोन आम्ही दोघांनी या ठिकाणी येऊन बंधू सारखं प्रेम शिकवलं. असा मला जोडीदार मिळाला नाही माझ्या जोडीदार केलेला. चाळीराम बांधे सामुदायिक लग्न केली, सामुदायिक लग्न सोहळा केला अण्णा महाराजांनी केला. पहिला महाराष्ट्रामध्ये केला शिक्का अण्णा महाराजांनी केला. त्याच्यानंतर आता सुरू झालेली आहे सामुदायिक मूर्ती स्थापना. कुणाचा 1 रुपया न घेता चाळीराम महाराज 1 रुपया पावती भरलेली नाही, शासनाकडून रुपया गेला नाही. आमच्या शिष्याच्या घामातून धामातून ही मंदिर उभी केली. ते आमचे शिष्य वाड्याचे वाल्मिक अण्णांनी बनवले. ही शक्ती आणि भक्ती कोणाची असेल अण्णा मला महाराज आज मी सांगतो, तुम्हाला थोडासा अनुभव आहे. मठाला मी आणतो बाबा, अण्णांनी एकच नाव घेतलं तुम्ही अण्णांचं, आज तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तसं आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. विजयनंतर कसा आहे हे साक्ष पुरावा सांगतोय अण्णा महाराज कसे होते. माझा मित्र गेला म्हणून सर्वांनी काही केले ते कार्य आपण शेवट घेऊ आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि शेवट श्रद्धांजली बसायला. आदरणीय संभाजीराजे भोसले यांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलो काय सहज पायी विदित तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची शेवटची विनवणी संत जगी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता
विश्वात्मके देवे येने भाग्यज्ञे तोषावे तोषोनि मद द्यावे पसायदान हे जे घरांची व्यंकटी साठो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र शिवाचे द्वेतांचे निर्धावो विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते राहो प्राणी